मी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाओ. बघा मौनी अमावस्या बुधवारी आलेली आहे, तर या दिवशी आपल्याला मौन राहायचं आहे. जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी भांडण, घरामध्ये कलह, वादविवाद होऊ देऊ नका. बघा महाकुंभ पण चाललेला आहे, अमावस्या आलेली आहे, महाकुंभ हा योग आलेला आहे. या दिवशी आपल्याला विष्णुदेवांची आणि माता लक्ष्मीची जास्त पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला विष्णूंची पूजा करताना विष्णू सहस्त्रनाम आणि माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र हा बोलायचा आहे. बघा उपायाने सेवा केल्याने पितरांचा आशीर्वादही मिळतो, पितृदोषही दूर होतो. ज्यांना पितृदोष असेल त्यांचे बघा बरेचसे कामं मार्गी लागत नाही, त्यांना यश मिळत नाही. त्यामुळे असे उपाय केल्याने आपले पित्र शांत होतात आणि आपल्याला पितरांची आशीर्वाद मिळतो. बघा या दिवशी तुम्हाला दानधर्म जास्त करायचा आहे. दानधर्म केल्याने सुद्धा पितृ शांत होतात. या दिवशी पाण्यामध्ये तुम्हाला 2 थेंब गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. बघा गोमूत्र टाकून आंघोळ करा असं सांगितल्यावर गोमूत्र कोणी टाकणार नाही, म्हणून तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकून आंघोळ केली तरी चालेल. या दिवशी बघा दानधर्म केला तर आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते. ज्यांना पितृदोष असतो त्यांनी असे उपाय केले म्हणजे जीवनात कुठल्याही प्रकारच्या समस्या येत नाहीत. सगळ्या प्रकारचे आपल्या अडचणी दूर होतात. संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, महादेवांच्या पिंडीवर पाणी टाकून फूल ठेवायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी बघा तुम्हाला आपलं घर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचं आहे, देवघर स्वच्छ ठेवायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मुख्य दरवाजात तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे, विष्णुदेवांची पूजा करायची आहे. बघा जेव्हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्याच येते, म्हणून आपल्याला माता लक्ष्मीची जास्तीत जास्त पूजा करायचं आहे. बघा तुळशीजवळसुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. असे उपाय केल्याने आपल्या घरातील निगेटिव्हता दूर होते, घरात सुख समृद्धी येते आणि माता लक्ष्मी आणि विष्णुदेवांचा आशीर्वाद आपल्याला राहतो. त्या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे. दानधर्मामध्ये तुम्ही अन्नदान, मिठाई, तूप, गूळ, तीळ, गहू या वस्तू दान करू शकता. लोखंड दान करू नका. आणि बघा अशा उपाय केल्याने आपल्या अडचणी समस्या दूर होतात, आपल्याला यश मिळतं. आणि मौनी अमावस्याच्या दिवशी अमावस्या आलेली आहे, तर मौनी अमावस्येला दानधर्म करण्यालाच जास्त महत्त्व आहे. आणि तुम्हाला संध्याकाळी दारामध्ये नक्की दिवा लावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.